दिवाळी आली आहे, पण यावेळी खूप वेगळं वाटतंय. मागच्या 2 वर्षात दिवाळी म्हणजे फक्त एक दिव्याची माळ, शांत घर आणि काही दिवे. घरात डेकोरेशन तर केले, पण बघणारे माणसं आम्ही 2च आणि रस्त्यावर फक्त शुकशुकाट. पण यावर्षी दिवाळी खऱ्या अर्थानं अलाइव्ह वाटतेय. दिव्यांची झगमग, लोकांची गर्दी आणि तो खास दिवाळी वाईब. कारण जगात कुठेही राहा, पण दिवाळीची खरी मजा ती फक्त भारतातच येते. कधी कधी आयुष्यात सगळं असतं, पण तरीही आतून काहीतरी अपूर्ण वाटत राहतं. काय कमी आहे तेच कळत नाही. मलाही असंच वाटायचं. आणि या दिवाळीत आई बाबांना भारतात येऊन सरप्राईज दिलं आणि मग सुरू झाली खरी मज्जा. दिवाळीची शॉपिंग, फराळ, दिवे लावणं, मित्रपरिवारासोबत हसणं, खेळणं, या छोट्या छोट्या क्षणांमधून इतका आनंद मिळाला ना की काय सांगू. ही माझी अमेरिकेतून भारतातली पहिली आणि सुमेधची 8 वर्षानंतरची दिवाळी आहे. म्हणूनच अगदी मनापासून साजरी केली. जे सध्या भारतात आहेत त्यांना ही दिवाळी पुन्हा अनुभवायला मिळेल आणि जे परदेशात आहेत त्यांना या ब्लॉग मधून घरच्या दिवाळीची नक्कीच आठवण येईल. आणि म्हणूनच हा स्पेशल दिवाळी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स गो. नमस्कार मंडळी. अमेरिकन लाईफ मराठी वेब कडनं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजन आहे आणि तुम्हाला फटाक्यांचा आवाज येतच असेल. थोडंसं स्क्रीन पण धूरकट दिसत असेल कारण घरभर फटाक्यांचा धूर पसरलाय. तर मस्त दिवाळी शॉपिंगसाठी चाललेलो आहोत आणि मजा येते. 2 वर्षानंतर आम्ही कुठला तरी सण एकत्र साजरा करणार आहोत फॅमिली बरोबर. सो आता आम्ही आकाशकंदील खरेदी करायला चाललो. आणि दिवाळी म्हणलं की खरेदी तर आलीच. मी आणि माझ्या सासूबाई दोघी मिळून गेलो लक्ष्मी रोडला, जे पुणेकरांचं खरं शॉपिंग हब आहे. इथे दिवाळीच्या वेळी इतकी मस्त वाईब असते ना की फक्त चालत गेलं तरी दिवाळीचा फील येतो. आता आम्ही लक्ष्मी रोडला आलोय आणि माझं लहानपण अख्खं इथे गेलं. मी पेठेत लहानाची मोठी झाली आहे, तर मला खूप असा नॉस्टॅल्जिक फिलिंग येत आहे. आणि साड्यांच्या दुकानात भरपूर गर्दी आहे इकडे. हा जो आनंद आहे साड्या घेण्याचा, ही मजा अमेरिकेत नाहीये. पुण्याच्या ऐतिहासिक विश्रामबाग वाडा आणि ही गर्दी जी मला आवडतीये. आणि हे चितळे मेन आपलं पुण्याचा टाइम्स स्क्वेअर. पावभाजी आलेली आहे. हे असं कधी US मध्ये खायला मिळत नाही. बाहेर जाऊन चला बाहेर गेलो आणि पटकन पावभाजी मिळाली. तुळशीबागेचा फेमस चहा आणि ही फेमस पुष्करिणी भेळ तुळशीबागेच्या बाहेरची. फायनली साड्यांनंतर जय हिंद मध्ये आणि सुमेधसाठी शर्ट्स बघतोय. A few moments later. हे आमच्या शॉपिंगच्या बॅग्स बघा. रात्रीचे 8 वाजलेत आणि फायनली आम्ही आत्ता बसलेलो आहोत रिक्षामध्ये. आणि आता आम्हाला पोचायला बरोबर 1.5 तास आहे घरी. 6-7 तास फिरलो पण आम्हाला थकवा नाही आलाय. कौन है ये लोग? कहां से आते हैं? गिफ्ट्स, आकाशकंदील आणि कपडे सगळं घेताना इतका आनंद मिळाला. बऱ्याच दिवसांनी असं घरी येऊन खरेदी करायची वेळ आली आणि सगळ्यांनी एकत्र मिळून डेकोरेशन केलं. हीच खरी दिवाळीची सुरुवात वाटली. तर बऱ्याच लोकांनी लाइटिंग वगैरे लावलेत. हे बघा, हे आरती काय स्वाफ करते. ओ, बुर्ज खलिफाला क्लीन करण्यात आले. आता आजी काय करते, भाज्या निवडते. आणि इथे आई बाबा किचनचं क्लिनिंग करतायत. बाहेर बघूया. ते आरतीने आता आकाशकंदील लावले. तिला थांब म्हणलंय मी उठल्यावर, सो ती थांबली उरलेले लावायला. आता मी लावेन उरलेले. सकाळी काही असा व्ह्यू दिसतो आमच्या घरात. आणि हा चाललाय आता आजीचा स्पेशल चिवडा. घाल घाल. बापरे. आमच्याकडे दिवाळीची हायलाइट म्हणजे आजीचा हा स्पेशल चिवडा. ही तिची सिग्नेचर रेसिपी आहे आणि माझा विचार आहे की याचाही एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकावा. तर तुम्हाला तो बघायला आवडेल का हे मला कमेंट्स मध्ये सांगा. आता मी दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी माझी सासरी चालली आहे. पहिल्या दिवाळी सणासाठी आमच्या मुलीच्या भक्तीच्या सासरी त्यांना आमंत्रण द्यायला चाललोय. दिवाळीचं आमंत्रण द्यायला पाडव्याचं. मस्त लाइटिंग दिसतात बघा सोसायट्यांमध्ये सगळं. श्रीमंत IT वाले. भारतामध्ये असताना कधी जाणीवच झाली नाही की दिवाळीची एनर्जी किती जबरदस्त असते. दिवाळीचे हे 4-5 दिवस म्हणजे सगळीकडे लोकांचा उत्साह, आनंद, गजबज, लाईट्स आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. पण आता बाहेर राहिल्यावर समजतं की अशी एनर्जी जी भारतात असते ती बाहेर कुठेही नसते.
आणि आता आली आहे दिवाळीची पहिली सकाळ. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, तो म्हणजे नरक चतुर्दशी. तर या दिवसाची सुरुवात आम्ही करणार आहोत, म्हणजे आपण करतो नॉर्मली अभ्यंग स्नानाने. त्यासाठी आता पूर्वीच्या काळापासून जे लोक वापरत आले ते राजकोट तेल वापरणार आहे आम्ही आता, जे आय थिंक सो फक्त दिवाळीच्या काळातच मिळतं. मी सुमेधच्या हाताला तेल लावत होते आणि आमची छोटी पृथा म्हणजे माझी भाची कॅमेराच्या मागे इतकी हसतीये, कारण तिला इतकी मजा वाटत होती. हे सगळं नवीन होतं तिच्यासाठी आणि मला तेल लावताना बघून मग म्हणाली की मलाही तुला तेल लावायचंय. अभ्यंग स्नानानंतर दिवाळीचा पहिला फराळ द्यायला आम्ही गणपतीला म्हणजे चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरात गेलो. देवाला फराळ दिल्यावर आम्ही सगळ्यांनी दिवाळीचा पहिला फराळ केला. मस्त इथे फटाके वगैरे उडवतात बाहेर लोक रस्त्यावरती. संध्याकाळी थोडं फिरायला बाहेर पडलो आणि परत येताना मस्त पाणीपुरीचा ठेला दिसला आणि खायची इच्छा झाली. मग थांबलो आणि पाणीपुरी खाल्ली. तर आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि आम्ही फ्रेश फ्लॉवर्स आणायला चाललोय डेकोरेशनसाठी. चला आता आपण एकत्र रांगोळी काढूयात. पृथा मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत होती आणि तिच्याबरोबर ही रांगोळी काढायला पण खूप मजा आली. आता पुरणाचा स्वयंपाक चाललाय. लक्ष्मीपूजनासाठीचा सकाळचा जो नैवेद्य असतो तो करतात आई. डेकोरेशन आणि पूजेची तयारी करता करता संध्याकाळ कधी आली ते कळलंच नाही आणि मग संध्याकाळी आम्ही घरात लक्ष्मीपूजन केलं. विद्यालक्ष्मी नमः, सौभाग्यलक्ष्मी नमः, धन्य कोल्हापूर, धन्य तेथीची नर, असं म्हटलं त्याच्यामध्ये आरती. कोल्हापूर हे गावच धन्य आहे, कारण तिथे ती देवी आली आहे आणि तिथले जे लोक रहिवासी आहेत ते पण धन्य आहे, चांगले कर्म करूनच आले आहेत बा. आणि तुझा जन्म झाला तिथे. आवाज ऐकू शकता, मोठ्या आवाज फटाक्यांचा. आमचं लक्ष्मीपूजन सुद्धा झालेलं आहे आणि आता खालचे फटाके बघूयात. बिल्डिंग मध्ये जे फटाके वाजतात, दिवाळीचा महत्वाचा दिवस असल्यामुळे सगळीकडे एक्साइटमेंट होती. फटाके, आवाज आणि आनंद. लहान मुलं त्यांच्या आईबाबांसोबत फटाके फोडत होते आणि हे बघून मला म्हणजे लहानपणीचे दिवस आठवले. तर आय होप तुम्हाला असा व्लॉग आवडला असेल. आपण हा व्लॉग इकडेच संपूयात आणि उद्या आहे पाडवा आणि परवा भाऊबीज. तर पाडवा आणि भाऊबीजचा व्लॉग मी एक सेपरेट करून टाकेन. घरी आल्यावर सगळ्यांची भरपूर गप्पा मारल्या. अजून असेच मजेशीर ब्लॉग्स येणार आहेत आमच्या फॅमिली ट्रिपचे, गावाचे. तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा. दिवाळी साजरी केली, कसं वाटलं? एकदम छान. छान वाटलं. तुला काय आवडलं? तुला मला ना त्याचं फुलांचं आवडलं. फुलांचं आवडलं. बाय बाय. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण परत भेटू.